सोलापूरमध्ये महिलांच्या जागतिक मानक लॉन टेनिस स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। या स्पर्धेचं हे 10वं वर्ष आहे आणि यामध्ये यंदा भारतासह 13 देशांमधील 56 टेनिसपटू सहभागी झाले आहेत। त्यापैकी 25 खेळाडू हे परदेशी आहेत। तब्बल $30,000 अमेरिकन इतक्या रकमेची बक्षिसं असणाऱ्या या स्पर्धेतील खेळाडूंना जागतिक मानांकन गुण प्राप्त होणार आहेत। सोलापुरातील कुमठा नाका येथील जिल्हा क्रीडा संकुलातील MSLTA सेंटर इथं दिनांक 21 ते 28 डिसेंबर दरम्यान या स्पर्धा सुरू आहेत। महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन व सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन यांच्या वतीनं या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय। ओएसिस, प्रिसिजन, इलिझियम जामश्री आणि बालाजी अमाइन्स यांनी ही स्पर्धा पुरस्कृत केली आहे। या स्पर्धेत आतापर्यंत भारताच्या 15 खेळाडूंनी बाद फेरी गाठली आहे। मुख्य ड्रॉ मधील खेळाडूंच्या मानांकन यादीत पहिल्या 8 खेळाडूंमध्ये 5 भारतीयांचा समावेश आहे। या स्पर्धेसाठी अखिल भारतीय लॉन टेनिस असोसिएशनचे अंतरिम महासचिव सुंदर अय्यर, सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष राजेश दमाणी व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशनचे संयुक्त सचिव राजीव देसाई हे परिश्रम घेत आहेत।